गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्थापनेची स्वराज्य आपुले शौर्याने निधी इतिहास कथा असा हा जाणता राजा माझा. त्यांना आमचा मानाचा मुद्रा ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली माती, त्यांच्या नावाच्या गर्वाने फुगते आमची छाती. आमचे दैवत राजा शिवछत्रपती. नमस्कार मित्रांनो, मी शाश्वत आणि मी प्रथमे कालाय तस्मै नमः असे म्हणतात, कारण काळापुढे कोणाचीही काही चालत नाही. परमेश्वर सर्व काही घडवत असे, पण असे काही व्यक्ती असतात जे काळावरही मात देतात. त्यापैकी माझे व्यक्तित्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित अतिथी, सर्व शिक्षक आणि आपल्या शाळेतील विद्यार्थी मित्रांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो व आजच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्वजण ज्या मंगल दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट सूर्यकिरणांनी मिटला अंधार आणि झाली शिवजयंतीची पहाट. आजच्या या मंगलमय शिवजयंतीचे तुम्हा सर्वांस हार्दिक शुभेच्छा. आज 19 फेब्रुवारी आज अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचे स्वाभिमान जागृत ठेवले व एक लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केले. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला माहित नाही, पण शिवरायांचा जन्म आपल्याला स्वराज्य देऊन गेला. प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचे उच्चारण नव्हे, प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे. मी आता प्रार्थनेसाठी आपल्या शाळेतील विद्यार्थी
देवीचं एक सुंदर नाटक तयार होते, मग कोणतेही विधायक कार्य सहजपणे संपन्न होते. हे छत्रपती शिवरायांनी ओळखून माणसाला माणूस जोडून आपले स्वराज्य निर्माण केले. अशा आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन आता आपण करूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमती श्रद्धा महाजन मॅडम, आपल्या शाळेच्या व्यवस्थापिका रेव्हरंड सिस्टर बीना वर्गीस, आपल्या शाळेचे मुख्याध्यापिका रेव्हरंड सिस्टर डॉक्टर बिंदू अँटोनी, उपमुख्याध्यापिका रेव्हरंड सिस्टर प्रीती अगस्ती, आपल्या शाळेचे कोऑर्डिनेटर रेव्हरंड सिस्टर दिव्या, अभिनव ब्लॉक प्रमुख रेव्हरंड सिस्टर ज्योत्स्ना, शिक्षक प्रमुख राठोड सर, वैशाली खैना टीचर आणि मनीषा अडपे टीचर, आपल्या शाळेचे विद्यार्थी प्रमुख मानव चित्ते, आरंभी, खुशाल यांना सगळ्यांना मी विनंती करते की त्यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करावे. विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. तसेच स्वागत समारंभासाठी मी किंजल आणि शांभवीला मंचावर आमंत्रित करते. सपनारी स्वप्नांची एखादी सुंदर माळ असावी, सपनारी स्वप्नांची एखादी सुंदर माळ असावी, ग्रीष्मात पडेल अशी ढगांची सर असावी, ग्रीष्मात पडेल अशी ढगांची सर असावी आणि न म्हणता ही साथ नवी तुमच्यासारखी सुंदर माणसं असावी, माणसं असावी. पाहुण्यांच्या आगमनाने हसताला मन मंदिरात, पाहुण्यांच्या आगमनाने हसताला मन मंदिरात, करीतो प्रेम भावे आपले स्वागत आहे विद्या मंदिरात, विद्या मंदिरात. सुप्रभात. मी शांभवी आणि मी किंजल. सर्वप्रथम आपण सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घालवता आलेल्या मान्यवरांच्या व्यासपीठावर स्वागत करूया. तर आपल्या शाळेच्या व्यवस्थापिका रेव्हरंड सिस्टर बीना वर्गीस, मुख्याध्यापिका रेव्हरंड सिस्टर डॉक्टर बिंदू अँटोनी, उपमुख्याध्यापिका रेव्हरंड सिस्टर प्रीती अगस्ती आणि सर्व सिस्टर यांना मी विनंती करते की कृपया आपण व्यासपीठावर यावे. मी इथे उपस्थित पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे शब्दसमूहाने स्वागत करते आणि आपला कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मी पुढील कार्यभार सिद्धी मग यांना सोपते. धन्यवाद. शत्रूंसमोर कधी झुकणार नाही, शपथ आहे आम्हाला या मातीची, मरेपर्यंत जय शाहरुखला विसरणार नाही, विसरणार नाही. खरंच शिवराज इतके महान होते की त्यांचे नाव विसरताच येणार नाही, कारण की ते प्रत्येकाच्या मनावर कोरले गेले आहे. सूर्यनारायण जर गवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, सूर्यनारायण जर गवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, तर छत्रपती राजे जन्माला नसते आले तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता, अर्थ समजला नसता. चला तर जाऊया एका प्रवासाला, तेही शिवजन्माचा, आणि त्यासाठी आमंत्रित करूया आपल्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना. जी हाँ, गीता के इसी श्लोक के आधार पर आज के ही दिन 1630 एक महान राजा का जन्म हुआ. उस वक्त हमारा पूरा हिंदुस्तान और यह महाराष्ट्र चारों तरफ से दुश्मनों से घिरा हुआ था. एक तरफ से बीजापुर का आदिल शाह, उधर निजाम और मुगल, फिर ये अंग्रेज हमारे देश में अपने कदम जमाने की कोशिश कर रहे थे. सामान्य जनता के ऊपर हर रोज अन्याय और अत्याचार हो रहे थे. हमारे देवी देवताओं को भ्रष्ट कर हमारे मंदिरों को उद्ध्वस्त किया जा रहा था. इन सभी विपरीत परिस्थितियों से कौन छुटकारा देगा? चारों तरफ अंधेरा सा छा गया था. इसमें उम्मीद की रोशनी कौन देगा? और इस वक्त जब कोई माँ सच्चे दिल से ईश्वर की प्रार्थना करती है तो साक्षात ईश्वर उसकी मदद करने खुद आ जाते हैं.
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी सप्तशृङ्गी नमोस्तुते। नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। महादेवे च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। मुजरा त्या माता जिजाऊला जिनी घडवले शूर शिवबाला. मुजरा त्या माता जिजाऊला जिनी घडवले शूर शिवबाला. ती होती साक्षात माय भवानी जिच्या पोटी जन्माला शूर शिवाजी. ती होती साक्षात माय भवानी जिच्या पोटी जन्माला शूर शिवाजी. तर आपल्या शिवबांबद्दल अजून माहिती देणार आपल्या शाळेतील गोडची मुलांच्या आवाजात ऐकूया. आणि त्यासाठी मी आमंत्रित करते ज्युनियर बी मधील गजेंद्र व गुरुजीला. गजेंद्र बुपे सोनवणे. मी जुना पेसा विद्यार्थी. माझं नाव उर्जित प्रदीप गोसावी. मी ज्युनियर बीचा विद्यार्थी. क्षत्रिय कुलावंतस राजा योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचं नाव शहाजीराजे भोसले व आईचं नाव जिजाबाई होते. वयाच्या 15 वर्षी मावळ्यांसोबत स्वराज स्थापनेची प्रतिज्ञा केली. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला. यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा आले किती गेले किती उडून गेले भडाडा संपला नाही माझ्या शुभाचा धडा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. 1630 शिवनेरी के किले पर बाल शिवाजी का जन्म हुआ. सह्याद्री की गोद में आओ जिजाऊ के आंचल में स्वराज का सपना पैदा हुआ. आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी
दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी हो महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजनवर्ग, आदरणीय पालक वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 19 फेब्रुवारी शिवजयंती साजरी करण्यासाठी आपण इथं जमलेले आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजामाता तर वडिलांचे नाव शहाजीराजे होते. शिवाजी महाराजांना वडिलांचा फारसा सहवास लाभला नाही, तरी मा जिजाऊने त्यांना उत्तम संस्कारातून घडवले. जसे शिवबा घडत होते त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला त्यांनी अनेक मावळे घडवले. बाजीप्रभू देशपांडे, ताराजी मालुसरे, शिवा महाला असे शूरवीर कर्तबगार त्यांनी मावळे सुद्धा घडवले. आणि हे लहान मावळे घडवतानाच मा जिजाऊने त्यांना स्वराज्याचे स्वप्न दाखवले. स्वराज्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक त्रिकोण उभा राहतो आणि त्या त्रिकोणाचे संकल्पक होते शहाजीराजे, संस्थापक होते छत्रपती शिवाजी राजे आणि त्याचे स्वराज्य रक्षक होते छत्रपती संभाजीराजे. आणि या त्रिकोणाला जोडणारी एक रेखा होती, ती रेखा म्हणजे मा जिजाऊ होती. मा जिजाऊने लहानपणापासूनच त्यांना स्वराज्याचे स्वप्न दाखवले आणि अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. माझी एवढीच इच्छा आहे की शिवाजी महाराजांचे जे गुण आहेत ते आजपासून आपण किमान 2-3 गुण तरी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. नुसतं बाह्य रंगातून वेशभूषा करून आपण शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात नाही करू शकत. ते अंतःकरणातून आत्मसात करावे लागतील, तेव्हाच आपण खरे शिवभक्त ठरू. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझा शिवबाचा दरारा, माझा शिवबाचा दरारा. जय भवानी, जय भवानी, जय जिजाऊ. धन्यवाद. शिवाजी को रामायण, महाभारत और उस वक्त की कई सारी कहानियां बताकर राजनीति में निपुण किया. उन्हें हर एक बात का प्रशिक्षण देते हुए उनके दिल में एक ही बात बिठाई
हमारा खुद का स्वराज। शाहजी राजे भोसले जी को लगा कि वो कितने दिन ऐसे ही निजाम और आदिल शाह की चाकरी करते रहेंगे। वो खुद अपना राज्य बनाना चाहते थे, इसीलिए उन्होंने पूना की स्थापना की। पर आदिल शाह के सरदार मुराद जगदेव ने उनके इस सपने के मुल्क को निस्तेनाबूद कर दिया। उसको पुनर्स्थापित करने के लिए आओ साहेब जिजाऊ बाल शिवाजी को लेकर मार्च 1637 को पुणे में गए। सभी लोगों में डर और भय का माहौल था। आओ साहब, देखो ना, आदिल शाह के सरदार मुराद जगदेव ने पुणे की क्या हालत की है। सब तरफ जुर्म, हत्या और अत्याचार है। सबके दिलों में खौफ है। चिंता न साहब, अब हम आ गए हैं ना, हम फिर से नई शुरुआत करेंगे। पर आओ साहब, पूना में तो अपशकुन हो गया है। उस सरदार मुराद जगदेव ने हमारे पूना में गधे से हल चलाया है और अब यहाँ कोई नहीं रहना चाहता। ऐसा कुछ नहीं होता। इस अपशकुन को अब कल हम शगुन में परिवर्तित करेंगे। बाल शिवाजी, आपण तयार आहात ना यासाठी? हो आओ साहेब, जैसे आप कहेंगे। कल सुबह तैयार रहिए, हम खेती करने जाएंगे। और इसी निराशा को दूर करके एक नई आशा की किरण लाने के लिए आओ साहेब जिजाऊ ने बाल शिवाजी को साथ में लेकर पुणे में सोने का हल चलाकर खेती की। इससे लोगों में उत्साह और उमंग आया।
शुभेच्छा. आणि छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. मी सिद्धी पाटील, इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. आणि मी स्वरा हस्ते, इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आहे. येथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व सहकाऱ्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत करते. जिंकणे हे सर्वात महत्त्वाचे नाही, तर त्यात सहभागी होण्याची आणि आपले सर्वोत्तम देण्याची भावना आहे. तर चला मग एकमेकांना पाठिंबा देऊ आणि त्यांचे यश साजरे करूया. तर मी आता आपले मुख्याध्यापिका रेव्हरंड सिस्टर बिंदू अँटोनी आणि आपले मॅनेजर सिस्टर यांना बक्षीस वितरणाची विनंती करते. तर मी आता आपल्या शुभांविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या शाळेतील 5वीचा विद्यार्थी अर्णव राणेला मी मंचावर आमंत्रित करतो. आले किती गेले किती संपले भरारा. आले किती गेले किती संपले भरारा. संपला नाही संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा. माझ्या शुभाचा दरारा. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी अर्णव राणे इयत्ता 5वीचा विद्यार्थी तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, शिवजन्मापूर्वी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रावर धुमाकूळ माजवत होत्या. कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही या सगळ्यांच्या लढाईत मराठा मावळा तडफडून मरत होता. स्त्रिया सुरक्षित नव्हत्या, शेतकऱ्यांना वाली नव्हता. आणि अशा परिस्थितीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजामातेच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला आणि महाराष्ट्राच्या मातीला धीर मिळाला. शिवरायांबद्दल व्यक्तिगत माहिती सांगायची म्हटली तर आईचं नाव जिजामाता, वडिलांचं नाव शहाजीराजे भोसले. शिवरायांना 8 बायका, 6 मुली व 2 मुलं होते. शिवरायांनी 16 वर्षापासूनच स्वराज्याची गोडदोड हातात घेतली. दरम्यान त्यांनी अनेक लढाया जिंकल्या, किल्ले ताब्यात घेतले आणि दुश्मनाचा धोबीपछाड केला. सह्याद्रीच्या कडाकापाऱ्यात त्यांच्या विजयाचा चौघडा आजही दुमदुमतो आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव कोरडे किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव कोरडे किल्ल्याच्या दगडावर. आणि अखेर 6 जून 1674 रोजी माझा शुभा राजा झाला. मित्रांनो, मी नेहमी विचार करायचो त्या रत्नजडित सिंहासनाकडे जाताना शिवरायांच्या मनात कोणकोणते विचार आले असतील. कोंढाण्याकडे जिंकण्याच्या वेळी आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं असं म्हणत मुलाचं लग्न बाजूला सोडून लढाईवर जाणारा तानाजी त्यांना आठवला असेल का? बहलोल घराणं का सोडलं असं म्हणत जेव्हा शिवराय रागवले तेव्हा बहलोल घराणं मारल्याशिवाय तोंड दाखवणार नाही असं म्हणत बहलोल घराणं मारून येणारा प्रतापराव गुजर त्यांना नक्कीच आठवला असेल. कापा तोडा मुर्दे पाडा असं म्हणत शौर्याने लढणारा दिलेर खानाने जेव्हा सरदारकीची लाजूच दिली तेव्हा आम्ही शिवरायांचे माणसं तुझ्यासारख्याच्या भिकेला बळी पडतो काय असं म्हणत दिलेर खानाला कंठस्नान घालणारा मुरादबाजी त्यांना नक्कीच आठवला असेल. आणि सर्वात मोठी लढाई म्हणजे पावनखिंडीची लढाई. पन्हाळगडाला सिद्धी जोहरने वेढा घातला होता तेव्हा शिवराय 600 मावळे घेऊन विशाळगडाकडे निघाले. पन्हाळगड ते विशाळगड 65 किलोमीटर अंतर सगळे रात्रभर चालून घोडखिंडीपर्यंत पोहोचले. अजून विशाळगड 13 किलोमीटर राहिला होता. पण तेव्हा शिवरायांना कळले की सिद्धी मसहूद 5,000 गनिमांना घेऊन निघाला आहे. तेव्हा आम्ही इकडे 300 मावळे घेतो आणि दुश्मनांना थोपवतो. तोपर्यंत राज तुम्ही गडावर जा आणि तोफेचा आवाज करा म्हणजे आम्ही खिंड सोडू असं म्हणणारा बाजीप्रभू त्यांना नक्कीच आठवला असेल. मित्रांनो, 300 मावळ्यांसोबत 5,000 गनिमांना सांभाळण्याची जबाबदारी खूप मोठी होती. प्रत्येकाच्या अंगावर इंच जखमा होत्या आणि बाजी तर पूर्ण रक्तबंबाळ झाला होता. तेव्हा अखेर एक तलवार त्याच्या आरपार घुसली आणि बाजींना समोर मृत्यू दिसायला लागला. आणि तेव्हा अचानक बाजींना आठवले की अजून तोफेचा आवाज झालेला नाही. जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत यमाला सुद्धा मारण्याची परवानगी नाही. काय ती निष्ठा, काय ती हिंमत. मित्रांनो, आपण ध्येय ठरवतो पण त्यात आपली कामगिरी खूप कमी पडते. आपण म्हणतो मी खूप केलं पण
काहीच कामात आलं नाही. पण जेव्हा आपण म्हणतो मी खूप केलं, तेव्हा आपण एकदा बाजींना आठवलं पाहिजे. तेव्हा आपल्याला कळतं आपण अजून काहीच केलेलं नाही. मी अजून एक गोष्ट अशी शिकलो, जोपर्यंत आपण म्हणतो माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, पण मित्रांनो जे आपल्याकडे आहे त्याचा उत्कृष्ट उपयोग करा आणि यशाला खेचून आणा. आणि मी तिसरी गोष्ट अशी शिकलो, जोपर्यंत आपल्याला ध्येय प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपल्या रक्ताच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहा. कारण की लढण्याचा इतिहास आमचा हरणे माझ्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा हरणे माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी, जिंकणं नाही त्याला शक्य नाही, जिंकणं नाही त्याला शक्य नाही. आणि अखेर 3 एप्रिल 1680 माझा शिवबा सगळ्यांना सोडून गेला आणि अख्खा महाराष्ट्र पोरका झाला. शेवटी एवढंच म्हणे, 65 किलोची तलवार वाजवतो त्याचं नाव यसाजी. हात तुटला तरी दुश्मनाशी झुंजतो त्याचं नाव बाजी. 2000 गनिमांची एकटाच झुंजतो त्याचं नाव तानाजी. आणि धाण्या वाघाला अख्खा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र आणून स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. अशा या राजाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. की छत्र छाया में अब बाल शिवाजी बड़े हो रहे थे और दिन प्रतिदिन उनके कदम स्वराज्य का सपना पूरा करने की तरफ बढ़ रहे थे. अपनी 16 वर्ष की आयु में उन्होंने मुगलों का तोरणागढ़ जीत लिया. उसकी खबर एक मावड़ा दरबार में लिखी. साहब खुश खबर, हमारे राजा शिवाजी ने तोरणागढ़ काबिज कर लिया है. और हाँ साहब, उसी गढ़ पर हमें सोने की मुद्रा से बने 2 घड़े भी मिले हैं. वाह, ही तर आनंदाची बातमी आहे. जो सोना मिला है वो आई तुळजा भवानी का आशीर्वाद है. आई जगदम्बा खुद चाहती है कि ये स्वराज्य बने. इसी तरह से आगे बढ़ते रहो. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासन, आणि आले तू भवानी सा
भव्य आपले स्वागत आहे विद्या मंदिरात. सुप्रभात. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती श्रद्धा महाजन मॅडम यांना व्यासपीठावर आमंत्रित करते व यांचे स्वागत करण्यासाठी मी आपल्या शाळेच्या व्यवस्थापिका रेव्हरंड सिस्टर बीना वर्गीस यांना आमंत्रित करते. आपले प्रमुख अतिथी श्रीमती श्रद्धा महाजन मॅडम यांच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी पालघुनीला आमंत्रित करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या शाळेच्या आदरणीय व्यवस्थापिका डॉक्टर रेव्हरंड सिस्टर बीना वर्गीस, मुख्याध्यापिका डॉक्टर रेव्हरंड सिस्टर बिंदू अँटनी, उपमुख्याध्यापिका रेव्हरंड सिस्टर प्रीती अगस्ती, इतर सर्व सिस्टर, आपल्या शाळेचा शिक्षक वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना शुभ सकाळ आणि शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी फाल्गुनी इयत्ता 6वी कक्षी विद्यार्थिनी आजच्या आपल्या प्रमुख अतिथी आरटी ऑफिसर श्रद्धा महाजन मॅडम यांचे मनापासून स्वागत करते आणि त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. आजच्या आपल्या प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या आरटी ऑफिसर श्रद्धा महाजन मॅडम यांचे पूर्ण नाव आहे श्रद्धा ज्ञानेश्वर महाजन. त्या सध्या चाळीसगाव तहसील येथील जळगाव जिल्ह्यात आरटी ऑफिसर म्हणून आहे. डिसेंबर 2019 पासून त्यांची नेमणूक झाली होती. त्यांचे शिक्षण BE मेकॅनिकल झाले असून गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज कराड सातारा जिल्हा येथे पूर्ण झाले आहे. त्यांना खाजगी क्षेत्रामध्ये 4.5 वर्षांचा अनुभव असून त्यांचा आतापर्यंतचा एकूण अनुभव 9.5 वर्षांचा आहे. त्यांनी त्यांची कामगिरी अतिशय उत्कृष्टरित्याने पार पाडली आणि त्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या आपल्या जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील प्रथम महिला आरटी ऑफिसर आहेत. धन्यवाद मॅडम. आई जगदम्बा के आशीर्वाद से राजा शिवाजी ने अपने हर एक कदम पर स्वराज की सीमाएं बढ़ा रहे थे. साथ ही साथ उनके चारों तरफ दुश्मन भी बढ़ रहे थे. उनके हर एक दुश्मन की आंखों में वो चुभ रहे थे. और उधर आदिल शाह के दरबार में शिवाजी को जिंदा या मुर्दा पकड़ लाने वालों को इनाम कबूल किए गए. भरे दरबार में कोई सुरमा ये बीड़ा उठाने को तैयार नहीं था. है कोई दरबार में मर्द जो शिवा को जिंदा या मुर्दा पकड़ कर ला सके? बोलो, कौन लाएगा शिवा को? पूरा दरबार शांत. किसी की हिम्मत नहीं कि बीड़ा उठा सके. मैं लाऊंगा शिवाजी को, उस दक्कन के चूहे को मैं पकड़ूंगा. अफजल खान ने शिवाजी राजे के मुल्क में अनगिनत अत्याचार शुरू किए. अपनी लाखों की फौज के साथ वो शिवाजी राजे को लड़ाई के लिए ललकार रहा था. और उधर शिवाजी राजे अपने मंत्रियों के साथ मसलत कर रहे थे. बहीर जी नाइक, खान की क्या खबर है? वो क्या चाहता है? राजे, खान ने आपको पकड़ने का बीड़ा उठाया है. उसने पंढरपुर और तुळजापुर के मंदिर उद्ध्वस्त कर दिए हैं. खान ये सब इसलिए कर रहा है कि हम गुस्से में कोई गलत कदम न उठा लें, पर हम ऐसा नहीं करेंगे. पंता जी, आप हमारा खलीफा लेके खान के पास जाएंगे और उसे ये एहसास जताएंगे कि सच में हम डर गए हैं. किसी भी हालत में खान को जावी के घने जंगलों से लेकर प्रतापगढ़ आने के लिए मजबूर कर रहा है. हमारी मुलाकात का पैगाम उसे भेजो. जी महाराज, जैसा आप कहेंगे. अगले दिन पंताजी गोपीनाथ गोकी खान से मिलने के लिए उसके शिविर में गए. आओ आओ पंताजी, क्या खबर लाए हो वो काफिर शिवा की? हुजूर, अल्लाह के बंदे, महापराक्रमी, सरदारों के सरदार खान साहब. कहो, क्या कहना चाहते हो? हमारे राजे शिवाजी का पैगाम है. सरदार अफजल खान साहेब को मिलकर कहना कि आपके पराक्रम और शौर्य की गाथा सुनकर वो थोड़े डरे हुए हैं. आपको ये सारे गढ़, किले, धन, दौलत सब कुछ देने को तैयार है. इसके बदले में हमें कुछ नहीं चाहिए.
बस आपकी नजर मेहरबान रहे, ऐसे ही हम आदिल शाह के मनसबदार बने रहेंगे। ऐसा कहा शिवा ने। सुनो कृष्ण जी पंत, शिवा हमसे डर गया। हा 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 हा, ये दक्कन का चूहा डर गया। बहुत अच्छा लगा मैं सुनकर। पर हुजूर, हमारे राजे की एक गुजारिश है, अगर आप उनसे मिलने जावरी के प्रतापगढ़ आएंगे तो आपकी मेहमान नवाजी वो करना चाहते हैं। नहीं, खान साहब बड़े हैं, उनको ही यहाँ आना पड़ेगा। लेकिन नहीं खान साहब, और शिवा ने वहाँ कुछ दगा किया तो? नहीं नहीं, ऐसा कुछ भी नहीं होगा, मैं कसम खा के कहता हूँ खान साहब। और वैसे तो राजे खुद आपसे डरे हुए हैं, वो आदिल शाह के दरबार के सरदार बनना चाहते हैं। ठीक है, कह दो उस शिवा को कि हम मिलने को तैयार हैं। जी हुजूर, आपके इस रहमुद्दीन नवाजी ने शिवाजी राजे की गुस्ताखियों को माफ कर दिया। शायद इससे राजे आपको मिलने के लिए राजी हो जाए। माफी नहीं, बस शिवा को हम आदिल शाह के दरबार में पेश करेंगे। वहाँ वो अपनी सारी रियासत वापस आदिल शाही को लौटाएगा और अपनी सारी गलतियों की माफी मांगेगा, समझे? जी खान साहब, आप जैसा कहेंगे वैसा ही करेंगे। इतिहास में यह घटना आज भी मराठाओं और समस्त हिंदुस्तान को प्रेरणा दे रही है। राजे शिवाजी और अफजल खान की मुलाकात पर क्या होगा, इस पर उस वक्त सभी की निगाहें थी। अब शिवाजी की खैर नहीं। अफजल खान के सामने शिवाजी और उसकी मराठा सेना का विनाश तय है, ऐसा सब सोच रहे थे। 10 नवंबर 1659 को प्रतापगढ़ की छावनी में दोनों तरफ से सिर्फ 10-10 अंगरक्षक के साथ मिलने का तय हुआ। राजे अखंड सावधान असावे. शत्रूचा इतिहास दगाबाजी करण्याचा आहे. आपल्या थोरल्या बंधूंचे उसने फेडून यावे. और कितनी देर इंतजार करना पड़ेगा हमें पंताजी? कहाँ रह गए तुम्हारे राजे? बुलाओ उनको। खान साहब थोड़ा धीरज रखें, राजे निकल चुके हैं, आएंगे अभी। बहुत ही सोना चांदी जड़ जवाहरात जमा किए हैं शिवाजी ने। जी हाँ हुजूर, पर अब ये सब आपका ही तो है। आओ शिवाजी आओ, आपका ही इंतजार हो रहा है। कितनी देर लगा दी आने में? खान साहब, आपसे मिलने से डर लगता है। आप जैसे शूरवीर योद्धा के सामने हम क्या है? आपको हमें पकड़ने के लिए आने की जरूरत नहीं, बस बुलावा भेज देते, हम हाजिर हो जाते। अब कोई बात नहीं, हमसे डरो मत। आओ हमारे गले लग जाओ, तुम्हारा डर खत्म हो जाएगा। आओ। नहीं खान साहब, आप पहले सैयद बंडा को बाहर भेजिए, तब हम आपसे मिलेंगे। सैयद तुम बाहर रुको। पर हुजूर, ये शिवा काफिर है, आपके साथ अगर कुछ गलत कर दिया तो? हा 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 हा, ये शिवा और हमें कुछ करेगा, ये हो नहीं सकता। तुम जाओ। जी हाँ हुजूर। आओ शिवा आओ, हमारे गले लगो। दगा। वाह शिवा वाह, आपण कमालच केली. आई जगदंबा तुम्हाला असंच यश देऊ. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आणि आऊसाहेब जिजाऊंचे मार्गदर्शन यामुळेच आम्ही सर्वांनी स्वराज्यावरील या संकटावर मात केली.
सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने गए माए भवानी। सरर आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने गए माए भवानी। अब हर एक दिन स्वराज का त्योहार है, अब ये भी ना जुड़े तेरी लाज हम जगे तेरे शिवाजी महाराज यांना नमन करून मी बोलण्यास सुरुवात करते। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती म्हणजे जन्मदिवस त्यांचा आज 19 फेब्रुवारी। सर्वप्रथम मॅडम, शाळा, स्टाफ, सर्व विद्यार्थी यांचं मी खूप खूप आभारी आहे की मला यांनी बोलवलं आणि मला 2-3 शब्द किंवा मला जे वाटेल ते सर बसून घ्या ना सगळे प्लीज। उभं नका राहू, सगळे उभे राहिले की माझे पाय दुखतात, मी किती वेळ उभं राहू शकते। ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं आम्ही आलो यामागचं एक कारण आहे। सगळ्यात महत्त्वाचं रस्ता सुरक्षा। आमच्या डिपार्टमेंटचं स्लोगन आहे सडक सुरक्षा जीवन रक्षा। मराठी समजते ना?
माझ्या नेहमी संभाषणामध्ये दोन व्यक्ती असतात, एक मी आणि एक तुम्ही सगळे. मला रिस्पॉन्स लागतो. ऐकलं कसं असतं, जो व्यक्ती बोलतो ना, समोरचे व्यक्ती फक्त ह्या कानातून ऐकतात आणि ह्या कानातून सोडून देतात, त्याला अर्थ नाही. मी इथे 10 तास बोलले आणि तुम्ही सगळ्या लोकांनी फक्त ऐकण्याचं काम केलं, उपयोग नाही. मी 10 मिनिटं बोलले आणि जर तुम्ही त्याला रिप्लाय करत असाल तरच त्या बोलण्याला अर्थ आहे. कळालं? रिस्पॉन्स येईल? माझा आवाज इतका मोठा आहे ना, माईकची पण गरज नाहीये. हा, तर आपण सगळ्यात महत्वाचं, सगळे विद्यार्थी आहेत बरोबर. काही वर्षापूर्वी मी पण तुमच्यापैकी एक विद्यार्थिनी होती. इथे पालक आहे, शिक्षक आहे आणि जे ड्रायव्हर लोक आहेत तुमचे, जे तुमची ने-आण करतात स्कूलमध्ये येण्यासाठी, घरी घेऊन जाण्यासाठी, सगळ्यांसाठी खूप महत्वाचं मी तुम्हाला जे सांगते ते नीट लक्ष देऊन ऐकायचं. सर्वप्रथम सगळेजण स्कूल बसमध्ये, स्कूल व्हॅनमध्ये बसतात बरोबर आहे. मुली नाही बसत वाटतं, मुली पायी येतात. पायी येतात का? मग सगळ्यांनी उत्तर द्यायचं. स्कूल बसमध्ये, रिक्षामध्ये, इकोमध्ये, प्रत्येक गाडीत येतात सगळेजण बरोबर. सगळ्यात महत्वाचं, ज्या वाहनात तुम्ही बसत असाल, पालकांनी पण लक्ष द्यायचं. ज्या वाहनात तुम्ही तुमच्या पाल्यांना, तुमच्या मुलांना बसवत असाल, सगळ्यात महत्वाचं, त्या व्यक्ती जो गाडी चालवणारा असतो त्याच्याकडे कंपल्सरी लायसन्स पाहिजे. काय पाहिजे? बरोबर. त्यानंतर जो व्यक्ती गाडी चालवत आहे त्याने कंपल्सरी सीट बेल्ट लावला नक्की. हा, नंतर गाडीचे कागदपत्र कंपल्सरी पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्कूल बस आहे तुमची बरोबर. स्कूल बसमध्ये सडनली काहीतरी ऍक्सिडेंट झाला ज्याच्यात एकही जीवितहानी झाली नाही, म्हणजे कोणालाही लागलं नाही, ड्रायव्हरला नाही, चालकाला नाही, पण गाडीचं खूप मोठं नुकसान झालं, गाडी बंद पडणार. असं समजा की गाडीचं इंजिनच पूर्ण खराब झालं बरोबर आहे. तर ती गाडी नवीन येईपर्यंत तुम्हाला रिप्लेसमेंटला काही राहील का? काही पाहिजे ना ऑप्शन. शाळेत कसे येणार बस बंद पडली तर? जर तुमच्या गाडीचा इन्शुरन्स काढलेला असेल तर तुम्हाला रिप्लेसमेंटला पण कंपनी गाडी देते एक 8-10 दिवसासाठी बरोबर आहे. कंपल्सरी गाडीची कागदपत्र क्लिअर पाहिजे. पालकांनी विशेषतः लक्ष द्यायला पाहिजे की तुम्ही तुमच्या मुलांना, म्हणजे जसं जिजाऊंनी शिवरायांना घडवलेलं आहे, जिजाऊ ह्या शिवरायांच्या पहिल्या शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, तसं आपल्या पाल्याचे, आपल्या मुलांचे आपण प्रथम शिक्षक असतो. शाळेत ते नंतर येतात शिकायला. तुम्ही कशी वागणूक देताय, तुम्ही तुमच्या पाल्यांना, मुलांना कुठल्या, म्हणजे एक खूप खर्च करणं, म्हणजे कॉन्व्हेंट स्कूल आहे, एक फीज असते, एक फीज तुम्ही जमा करून स्कूलमध्ये ऍडमिशन घेताय बरोबर आहे. मग तुम्ही विचार करतात, सामान्य पालक सगळेजण, तुमच्या सकट मी सुद्धा, प्रत्येक जण काय विचार करतं की कमी खर्च कसा होईल बरोबर आहे. तुम्ही हा कमी खर्चाचा विचार करून तुम्ही त्या रिक्षामध्ये त्यांना बसवताय, स्कूल बसमध्ये नाही बसवते, आम्हाला अडचण नाही, तुम्ही रिक्षात पण बसवा, पण तुम्ही कसे बसवताय? ज्या रिक्षाची सिटिंग कपॅसिटी 3 आहे, 3च लोक बसू शकतात. आता छोटे विद्यार्थी म्हणून सिटिंग कपॅसिटी 1.5 होते बरोबर, म्हणजे ते किती होणार? 4.5. आता 4.5 बसू शकतात का लोक? 5 असतील किंवा 4 मुलं असतील ना. मॅडमांना विचारा, त्या दिवशी मी शाळेत आले, मी एकही गाडीला चलन दिलं नाही. इको मध्ये सिटिंग कपॅसिटी 8 आहे, मुलं 27 बसलेले होते, 27. कसे बसले असतील? पालकांनी याचा विचार करायला पाहिजे. मुलं अक्षरशः, मुलांचे हात पाय बाहेर निघत आहे. आम्हाला चलन द्यायला आणि गाडी पकडून न्यायला काहीही एक अडचण नव्हती. 15 ते 20 गाड्या होत्या. मॅडमांनी सांगितलं की त्यांची एक स्कूल बस आहे, फक्त एका विद्यार्थ्यासाठी ते हिरापूर रोडला कुठेतरी आहे, तिथे घ्यायला जाते. आमचं असं म्हणणं नाही, पालकांचं मत, पालकांनी कोणला आपल्या पाल्याला कुठल्या गाडीत न्यायचं हे त्यांचं मत आहे, पण ते किती सुरक्षित आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमचे मुलांच्या बॅगा, वॉटर बॅग सगळ्या गाड्यांच्या बाहेर जातात, अक्षरशः पाय. मी त्या मुलांना विचारलं स्वतः त्या दिवशी की बाळांना तुम्हाला बसता येतं का? ते काय उत्तर देणार? ते होच उत्तर देणार, ते नाही उत्तर देणार नाही. पालकांची जबाबदारी आहे. स्कूल बसमध्ये, व्हॅनमध्ये मुलांना तुम्ही ज्यावेळी बसतात, गोंधळ करतात का गाडीत बसल्यावर? करतात ना? तर अजिबात गोंधळ करायला नको. का? कारण काय?
ड्रायव्हर आहे असं समजायचं. मी ड्रायव्हर आहे तुमची. एक इको गाडी, तुम्ही माझ्या गाडीत बसलेले आणि तुम्ही खूप गोंधळ करताय. बरोबर. मी स्टेअरिंग आहे माझ्या हातामध्ये, कळतंय का? डेमो करायचा. ये 2 जणी आहे इकडे, या 2 जणी आहे, त्याच्याशिवाय समजणार नाही. असं मजा नाही मग बघितल्याशिवाय. या सगळे. हा ये बाळा. हा आता हे रिक्षात बसले, मी चालवते अशी इको ओमनी वगैरे अशा आहे समजायचं. आणि असे 2 जण असंच बघा एकमेकांकडे असं हा मस्ती करतात हे 2 जण. बरोबर दिसतंय सगळ्यांना? दिसलंय? मी पूर्ण सीट बेल्ट लावलाय, माझ्याकडे लायसन आहे, माझ्या गाडीचे कागदपत्र क्लिअर आहे, पण हे मस्ती करतायत. गाडी ओके आहे, मी पण ओके आहे, पण हे मस्ती करतायत. आणि आता मी यांना सांगते मस्ती करू नका, फक्त आवाज येते. हा कंपल्सरी जे स्कूल बस असतात त्याला पॅराबोलिक मिरर असतो, तो कंपल्सरी पाहिजे. कारण तो छोटा जरी असला पण त्या मिररमध्ये पूर्ण पाठीमागचे जेवढे विद्यार्थी असतात ते कव्हर होतात. कंपल्सरी बघायचं. ऑटो रिक्षा असू दे, ज्या रिक्षामध्ये मुलं वाहतूक करत आहे त्या गाडीला कंपल्सरी सेंटरला पॅराबोलिक मिरर पाहिजे. बरोबर. मला दिसतंय मस्ती करता, हे ऐकतच नाही. शेवटी मी काय करणार, अशी टर्न होणार. अरे मस्ती नका करू, बसा तुमच्या जागेवर. असं रागवतात का काका रिक्षावाले? हा मी ज्यावेळी असं यांना बोलायला जाते, म्हणजे आता मी थोडं टर्न झाले, बरोबर, आणि त्याच वेळी एखादे वयोवृद्ध व्यक्ती असेल, रस्ता क्रॉस करत असेल, एखादं जनावर असेल, गाई असेल, म्हैस असेल, एखादा कुत्रा असेल, तो जात असणार आणि मी असं टर्न करत असणार, ऍक्सिडेंट होईल का? माझ्यामुळे समोरच्याला लागणार का? किंवा मी अचानक बघितल्याबरोबर ब्रेक दाबला, गाडी छोटी असेल तर गाडी पलटी होणार, सगळ्यांना लागणार, माझ्या सकट सगळ्यांना, समोरच्याला लागणार. मग गाडीत बसल्यावर गोंधळ करायचा, कळालं? झोपले का? जागे आहात? कळालं? बसून घ्या आता. दुसरी गोष्ट, गाडीत स्कूल बसमध्ये बसताना ज्यावेळी फॉर एक्झाम्पल मला शाळेत जायचं आहे, बरोबर, मी सपोज धुळेला राहते, इमॅजिन करा मी त्या रोडला राहते, त्या चौकात मला स्कूल बस घ्यायला येणार आहे. आता मी माझ्या मम्मी पप्पांसोबत आले ह्या चौकात, आले का? हा बरोबर आले मी. आता बस येणार आहे. पालकांनी नीट लक्ष द्यायचं. पालकांचं काम मुलांना फक्त सोडायचं नाही किंवा चौकात घेऊन उभं राहायचं नाही, मग 2 पालक 2 लेडीज लगे गप्पा मारायला लागतील, मुलांकडे बघणार नाही, असं करायचं नाही. जोपर्यंत तुमचा पालक, तुमची जे मुलं आहेत, जोपर्यंत स्कूल बसमध्ये चढत नाही तोपर्यंत तुमची जबाबदारी. एकदाची ते स्कूल बसमध्ये चढल्यावरती जबाबदारी शाळेची येणार, पण तोपर्यंत तुमची जबाबदारी आहे, बरोबर. आता तुम्ही जेव्हा स्कूल बसमध्ये चढत आहात, RTO नियमानुसार कंपल्सरी स्कूल बसमध्ये एक लेडी कंडक्टर असते, जेंट्स नाही, लेडी कंडक्टर. लक्षात ठेवा. स्कूल बसमध्ये चढताना तुम्हाला एक हात द्यायला, जे छोटे मुलं असतात त्यांना जमिनीपासून 20 सेंटीमीटर अंतरावरती कंपल्सरी एक स्टेप पाहिजे स्कूल बससाठी. कारण मोठे विद्यार्थी सहज, आता ही पायरी आहे, मी मोठे म्हणून मी सहज चढू शकते, पण ते छोटं बाळाने चढू शकतं का? नाही चढू शकत. त्याच्यासाठी अजून एक इथे स्टेप दिलेली असते. कंपल्सरी स्कूल बसला ती स्टेप पाहिजे. आणि विद्यार्थी चढतोय, पालक हात देतोय, दुसरा हात लेडी कंडक्टरचा मुलांना घेण्यासाठी स्कूल बसमध्ये चढताना आणि उतरताना कंपल्सरी असायला पाहिजे. हे पालकांचं काम आहे. टीचर लोक सगळे सांगणारच आहेत, पण ते तुमच्या प्रत्येक चौकात येऊन उभं राहायला येऊ नाही शकत. ते आपलं काम आहे. कळालं का पालकांना? कळालं का? हा सगळे पालक झाले आता, बरोबर. त्यानंतर स्कूल बसमध्ये कंपल्सरी बसेसला जे असतात, जसे आता ऐका गोंधळ नका करू, एकदम थोडं सांगेल, कळलं? मला बोर झाले तुम्ही. आता जेव्हा प्रत्येकाचं स्वतःचं घर आहे, स्लायडिंग विंडो आहे का काचेच्या प्रत्येकाच्या घराला, त्याच्या बाहेर एक सेफ्टी लोखंडी जाळी असते प्रत्येकाच्या घराला. तसं स्कूल बसला कंपल्सरी, जेव्हा तो ज्या खिडक्या असतात त्याच्या बाहेर कंपल्सरी जाळी असते. का असते? बरोबर, आपण बाहेर हात काढू नये म्हणून. पण मग काढल्यावर काय होणार
हा अजून काय होणार आहे? गाडी तिकडून आली बाजूने आली तर आपला हात कापला जाईल, हाताला लागेल, दुखापत होईल एक कारण. दुसरं कारण काय असू शकतं? दुसरं कारण कोण सांगेल? हा सांग बरं. करेक्ट, एकदम परफेक्ट उत्तर आहे. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. सगळ्यांना फक्त एवढंच माहिती की फक्त दुखापत होईल, हात लागणार, हात तुटणार. दुसरं मेन कारण म्हणजे काय? मागे चालणाऱ्या व्यक्तीला थोडी माहिती की विद्यार्थ्याने हात काढलाय. खूप अंतरावरती फॉर एक्झाम्पल एक बस आहे, स्कूल बस ही आहे आणि मी खूप अंतरावरती आहे आणि तिथून एका विद्यार्थ्याने असा हात बाहेर काढला. मला माहिती नाही की तो ड्रायव्हरने काढलाय की लहान मुलाने काढलाय. मला असं वाटणार आहे की ती स्कूल बस त्या साईडला जाणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे कंपल्सरी गाडीत बसल्यावरती हात बाहेर काढायचा बरोबर. गोंधळचं सांगितलं, हाताचं सांगितलं, पालकांचं सांगितलं, नंतर सगळ्यात असते का? मग त्याच्यात प्रत्येकाचे सीट रिझर्व असतात. मुलं इथे बसणार, मुली इथे बसणार, असतं का असं? ही जागा माझी आहे, या जागेवर तू बसायचं नाही, गोंधळ करतात का? स्कूल बसमध्ये एक इमर्जन्सी एक्झिस्ट असते पाठीमागच्या साईडला, बरोबर. लक्षात ठेवा, आपले जे मोठे स्कूल 10वी पर्यंत आहे, 10th पर्यंत, हां 5th ते 10th सोबत आहे का शिफ्ट? 4th ते 10th का? हां. आता लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही स्कूल बस ज्यावेळी तुम्ही स्कूल बसमध्ये आहात ना, 10वीच्या 9वीच्या आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं, स्कूल बसमध्ये बसताना आपण मोठे आहोत हे लक्षात ठेवायचं. मोठ्या विद्यार्थ्यांनी स्कूल बसच्या फ्रंट साईडला आणि बॅक साईडला बसायचं. छोटे विद्यार्थी असतात त्यांना मिडलला बसवायचं. का बसवायचं? बरोबर. दरवाजा उघडावा. दुसरं कारण झालं सगळ्यात महत्वाचं काय कारण? बरोबर, जी होल्डिंग कपॅसिटी आहे म्हणजे पकडण्याची क्षमता, हात पकडण्याची, हँडल पकडण्याची क्षमता. मी जितकं हे घट्ट पकडू शकते, माझ्यापेक्षा लहान विद्यार्थी तितकं घट्ट पकडू शकतो का? जेव्हा ड्रायव्हर सडन ब्रेक दाबतो तेव्हा छोटे विद्यार्थी जर पुढे बसले असतील तर ते डायरेक्ट कॅबिनवरती येऊन धडकणार, खाली पडणार. त्यामुळे मधल्या विद्यार्थी जे ते म्हणा मध्ये बसवल्यावरती त्यांना थोडी पण दुखापत होत नाही. स्कूल बसमध्ये अजिबात गाडी चालवत असताना कोणीच उभं राहायचं काय? कळालं? हो की नाही? इथून घरी गेल्यावरती मम्मी पप्पा आई वडील जे काय तुम्ही आई वडिलांना पॅरेंट्सला संबोधत असाल त्यांना सांगायचं, आम्ही ज्या गाडीत बसत आहोत त्या काकांचं तुम्ही पहिले लायसन्स विचारा, त्या गाडीचे कागदपत्र क्लिअर आहे का नाही, आणि तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा मला बसायला गाडीमध्ये जागा आहे की नाही, की मी उभा असतो तर मी अर्धवट गाडीच्या बाहेर बसलेला असतो. कळालं का? आता भविष्यात पुढे सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कितीही लहान असाल तुम्ही कोणाला काय मदत करू शकता. एक 4-5 गोष्टी आहेत जे मी तुम्हाला सांगते. पालक पण आलेले आहेत, सिनियर लोक आलेले आहेत, त्यांना सांगते. ज्यावेळी ऍक्सिडेंट झालेला आहे बरोबर, इथून स्कूलचं गेट दिसतं का? दिसतंय? मला तर नाही दिसत, तरी तुम्हाला दिसतंय? इथून फक्त बाहेर गेल्यावर तिथे उभं राहिल्यानंतर स्कूलचं गेट दिसतं सगळ्यांना? दिसतं का? आता इमॅजिन करायचं, सगळेजण तुमच्या सकट मी पण प्रत्येक जण आपल्या बाईकवरती, म्हणजे तुम्ही तुमच्या पॅरेंट्स सोबत आहात, मी माझी गाडी चालवते असं इमॅजिन करा. सिंगल सिंगल आहे आणि असं दूरवर दिसतंय की काहीतरी गर्दी झालेली आहे. सगळ्यात पहिले काय करणार? इथंच कशी गाडी थांबवणार आहे? उत्तर द्यायचं, उत्तर द्यायचं. सगळ्यात महत्वाचं पालकांनी पण आणि विद्यार्थ्यांनी पण, म्हणजे आपल्या आई वडिलांना आपण सांगायचं, जर तुम्हाला गर्दी दिसत असेल, तुमच्या गाडीचं स्पीड 40 असेल, म्हणजे 40च्या स्पीडने जात असाल
50 न्यायचा नाही, 60 न्यायचा नाही, आहे त्या स्पीडने किंवा त्याच्यापेक्षा कमी 20 किंवा 30च्या स्पीडने तिथे गाडी न्यायची. बरोबर. आता आपण गाडी नेली, पुढे काय करणार? ब्रेक दाबला ना, गाडी थांबवली आपण, पुढे हा आता लक्ष द्या, मी सांगते. गाडी थांबवली, गाडी रस्त्याच्या डाव्या साईडला थांबवायची. बघितलं की ऍक्सिडेंट झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं पॅरेंट्स पण, आता मी बघा इथे तुमचा डान्स प्रोग्राम चालू होता, मी व्हिडिओ शूटिंग करत होते, मी चांगल्या गोष्टीची व्हिडिओ शूटिंग करत होते. कधीही ऍक्सिडेंट झालेल्या ठिकाणी कोणालाही व्हिडिओ शूटिंग काढू द्यायची नाही, कोणालाच फोटो काढू द्यायचा नाही. का काढू द्यायचा नाही? लोक व्हायरल करतात. जर त्या अपघातामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर तो व्हिडिओ त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचतो आणि त्यांना कळतं की आपल्या डोळ्यादेखत आपला व्यक्ती जातो पण कोणीच मदत करायला आलं नाही. तुम्ही छोटे आहात पण तुम्ही हे करू शकता की जो कोणी व्हिडिओ काढत असेल त्याला व्हिडिओ काढू द्यायचा. कळलं? नंतर आपण आता बघा, एक जणाने माझा इंटरव्ह्यू केला त्या दीदीने, छोट्या, बरोबर, काहीतरी नाव होतं तिचं, हा फाल्गुनी, बरोबर, तिचं नाव फाल्गुनी होती. त्यानंतर एक छोटा मुलगा होता, तो छान अँकरिंग करत होता बघा, बरोबर. म्हणजे त्याच्यात लिडरशिप, प्रतिनिधित्व करण्याचं गुण असतं. म्हणजे एखादा मुलगा असतो ज्याला बोलायला खूप आवडतं, लिडरशिप, त्यावेळी लिडरशिपपणा करायचा, गर्दी बाजूला सरकवायची. आज झालेल्या ऍक्सिडेंटमुळे दुसरा ऍक्सिडेंट व्हायला नको. कळतंय? झोपले? बोर करते? चुकीचं सांगते? तुमच्या कामाचं सांगते? मग सर्व सांगते, हा, बरोबर. नंतर त्यांना गर्दी बाजूला केल्यानंतर दुसरं एक काम करायचं. काय काम करणार? कोणाला फोन लावणार? ॲम्ब्युलन्सचा नंबर काय? किती? 108. हा, ॲम्ब्युलन्सला फोन लावणार. दुसरा फोन कोणाला करणार? काय नंबर त्यांचा? 100. अजून दुसरा नंबर काय? 112. कळालं? अजून काय करू शकतात तुम्ही? ॲम्ब्युलन्सला फोन लावला, पोलिसांना फोन लावला. आपल्याकडे लोक काय करतात? आपल्याकडे लोक काय करतात? ज्यावेळी ऍक्सिडेंट झालेला असतो त्यावेळी लोक पाणी घेऊन जातात, पाणी प्या. कधीही अपघात झालेल्या व्यक्तीला थोडी दुखापत असू दे अथवा जास्त दुखापत असू दे, अजिबात पाणी पाजायचं नाही. कारण काय? कारण माहिती का? पाणी का नाही द्यायचं? ज्याचा ऍक्सिडेंट झालेला असतो त्याला पाणी का नाही द्यायचं? सांगू का? आता लक्ष द्या. प्रत्येकाच्या घरी जुने आजी आजोबा असतात, जे अंथरुणाला खेळले, जे अजिबात हालचाल करू शकत नाही, जे असे पडलेले असतात बेडवरचे, खूप म्हातारे झाले, खूप वय झाले त्यांचं, थकलेत ते आता. त्यांना असं लोक म्हणतात बघा, मुलीची वाट बघत होते, जावयाची वाट बघत होती, मुलाची वाट बघत होती, ते पाणी पाजलं, त्यांनी पाणी दिलं की त्यांना स्वर्गवास होतो, असं म्हणतात बघा. आपल्या पॅरेंट्सला माहिती असेल. असं काही एक नसतं. ज्यावेळी व्यक्तीचं वय झालेलं असतं त्यावेळी त्याचा जो श्वासोश्वास असतो, बरोबर, रिस्पायरेशन सिस्टीम जी असते, ती खूप स्लो झालेली असते, मंदावलेली असते. त्यावेळी जर तुम्ही पाणी दिलं तर श्वसन नलिका आणि अन्न नलिका क्रॉस होते आणि ज्यावेळी क्रॉस होते त्यावेळेस तुमचं हृदय बंद पडतं, त्यामुळे तो व्यक्ती जागेवर जातो. सेम ऍक्सिडेंटमध्ये अपोजिट केस असते. त्या अपोजिट केसमध्ये काय असतं? ज्यावेळी ऍक्सिडेंट झालेला असतो, फॉर एक्झाम्पल मी गाडी चालवते, मला दुसऱ्या गाडीने ठोकलं आणि मी पडते, त्यावेळी मी घाबरते, घाबरली की माझा श्वास वाढतो आणि ज्यावेळी श्वास हा जास्त रेटमध्ये असेल त्यावेळी तुम्ही पाणी दिलं तर त्या व्यक्तीचा जागेवर जीव जाऊ शकतो. त्यामुळे ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला पाणी करेक्ट. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला दिसतंय की समोर अपघात झालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या जर नाकातून, नीट लक्ष द्या, नाकातून आणि जर कानातून रक्त येत असेल, नाकातून आणि कानातून जर रक्त येत असेल, अशा व्यक्तीला हात लावायचा नाही. का लावायचा नाही?
कारण त्याच्या लहान मेंदूला लागलेलं असतं. चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे त्या व्यक्तीचा जागेवर जीव जाऊ शकतो. त्यामुळे कंपल्सरी नाकातून आणि कानातून रक्त निघत असेल अशा व्यक्तीला, अपघात झालेल्या बरं का, त्यांना हात लावायचा नाही. जर अपघात झालेला व्यक्ती तुम्हाला दिसतो की जोरात पाठीवरती पडलेला असेल, मी जर अशी पाठीवरती पडलेली आहे, माझा अपघात झालेला आहे, अशाही व्यक्तीला आपण हात लावायचा नाही. का लावायचा नाही? कारण मी जर आता चालते, मी चेअरवर बसू शकते, विरण करू शकते, तुम्ही जशी सगळेजण पळता इकडे तिकडे उड्या मारतात, का तर आपला पाठीचा कणा सगळ्यात महत्वाचा, ज्याच्यामुळे चालू फिरून उड्या मारू शकतो आपण. पाठीवर जर पडलो तर पाठीच्या कणाला इजा होते, त्याच्यामुळे व्यक्ती अजिबात हालचाल करू शकणार नाही. जर चुकीच्या पद्धतीने त्याला हाताळलं तर आयुष्यभरासाठी तो व्यक्ती अपंग होऊन जातो, अंथरुणावर बसतो किंवा व्हीलचेअरवर बसतात. त्याच्यामुळे पाठीवर पडलेल्या व्यक्तीला देखील आपण हात लावायचा. काय काय करायचं नाही? एक एक ऍक्सिडेंट, अपघात झालेल्या व्यक्तीला पाणी द्यायचं नाही. नाकातून कानातून रक्त निघत असेल तर हात लावायचा नाही. पाठीवर पडला असेल तर हात लावायचा. काय करायचं? ॲम्ब्युलन्सला फोन लावायचा. बरोबर? ॲम्ब्युलन्सचा नंबर काय? बरोबर. पोलिसांना फोन लावायचा. 100. कळालं सगळ्यांना? नंतर आपण आपल्या पॅरेंट्स सोबत इकडे तिकडे टू व्हीलरवर जातो. कंपल्सरी लेडीज लोकांनी, जेंट्स लोकांनी पुढे बसलेले असू दे अथवा मागे बसलेले असू दे, दुचाकीवरती कंपल्सरी प्रत्येकाने हेल्मेट घालायचं. हेल्मेट पण 3 प्रकारचे असतात, माहिती का तुम्हाला? हो काही शिक्षकांनी, पालकांनी नीट लक्ष द्या. हेल्मेट 3 प्रकारचे असतात. फॉर एक्झाम्पल, मी गाडी चालवते, चौकामध्ये पोलीस गाडी उभी आहे, RTO उभी आहे असं तुम्हाला दिसले, त्यावेळी तुम्ही काय करतात? मित्राचं घ्या, मैत्रिणीचं घ्या आणि हेल्मेट घालतात. लक्ष द्या, हेल्मेट 3 प्रकारचे असतं. एक लूज हेल्मेट असतं, एक टाईट हेल्मेट असतं आणि एक तुमच्या डोक्याच्या साईडचं हेल्मेट असतं. जर तुम्ही लूज हेल्मेट घातलं तर त्याचा फायदा नाही. ज्यावेळी तुमची गाडीचा ऍक्सिडेंट होणार, गाडी स्लिप होणार पावसाळ्यात, वाळूत वगैरे चिखलात, त्यावेळी तुम्ही पडता. जे सैल हेल्मेट असतं, लूज हेल्मेट असतं, ते डोक्याच्या बाहेर जातं. जे लागणार ते लागणारच. हेल्मेटमुळे तुम्ही वाचणार नाही. जर तुम्ही टाईट हेल्मेट घातलं, मनुष्य प्राण्याची जी शरीर आहे, स्किन आहे, फॉर एक्झाम्पल मी आहे, मला जोरात हे लागलं, मला खचटणार, थोड्या वेळाने मला सूज येणार का? लागल्यावर सूज येते ना, सुचतं ना आपल्याला. मनुष्य प्राण्याचं शरीर असे, कंपल्सरी लागलं की सूज येते. जर तुम्ही टाईट हेल्मेट घातलंय, तुमचा ऍक्सिडेंट झाला, त्यावेळी तुम्हाला लगेच इमिजिएटली सूज येते डोक्याला. तुमचं हेल्मेट निघणार नाही, समोरच्या व्यक्तीला कळणार नाही तुमच्या डोक्याला किती दुखापत झालेली आहे. त्यामुळे कंपल्सरी तुमच्या डोक्याच्या साईजचं, लहान मुलांच्या पण डोक्याच्या साईजचं ऑनलाईन आता हेल्मेट मिळतं. कंपल्सरी हेल्मेट घेताना आपल्या डोक्याच्या साईजचं घ्यायचं. गव्हर्नमेंटच्या रूलनुसार, RTO डिपार्टमेंटच्या रूलनुसार कंपल्सरी नवीन गाडी घेताना 2 हेल्मेट मिळतात, पण आपल्या डोक्याच्या साईजचे घ्यायचे. ते देतात म्हणून ते हेल्मेट घ्यायचे नाही, कंपल्सरी चेक करायचे. कळालं का? कळालं? झोपले? गाडी चालवताना मोबाईलवर बोलायचं. गाडी चालवताना कुठल्या प्रकारचं व्यसन करायचं? 2 व्हीलर, 3 सीट, 4 सीट चालवायची. हेल्मेट परिधान करायला पाहिजे. 4 व्हीलर चालवताना सीट बेल्ट लावायचं. कोणी आहे? लावायचं का? 2 व्हीलर चालवताना रेस, 2 बाईक मध्ये रेस करायची नाही. आहे नाही? नाही. वाहतुकीच्या नियमांचे पालन. गाडी सावकाश. वेळेत पोहोचण्यासाठी घरातून लवकर, उशिरा निघायचं. लवकर पोहोचण्यासाठी गाडी स्पीड मध्ये चालवायची. मम्मी पप्पांना 2 व्हीलर वरती हेल्मेट घालायला. तुम्ही गाडीवर बसल्यावरती तुम्ही पण हेल्मेट. ठीक आहे, सगळ्यांनी शांततापूर्वक मला जे
एक्सपेक्टेशन्स नाही. सकाळी 8 पासून प्रोग्राम चालू आहे, मॅडमांनी सांगितलं मला. सगळ्यात शेवटी सगळ्यांचा आभार मानते आणि सगळ्यांनी अशीच म्हणजे आयुष्यभर तुम्ही शिक्षण पण व्यवस्थित करा, वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. आपण कशी दुसऱ्याला आपल्यापासून मदत करता येईल हा मदत करण्याचा प्रयत्न करा. आता किती एकदम गुड स्टुडंटसाठी ऐकत होते, आता कुछ नाही, आता संपलं. आता फक्त आभार प्रदर्शन होईल आणि सुट्टी होईल तुमची. शांती शांती शांती. हां ठीक आहे, थँक्यू. जय जिजाऊ, जय शिवराय. मॅडम आपण कृपया मंचावर यावे. मी आता आपल्या शाळेतील मुख्याध्यापिका रेव्हरंड सिस्टर डॉक्टर बिंदू अँटनी यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन मॅडमांना सन्मानचिन्ह द्यावे. सब ज्युनियर राज्यस्तरीय मिनी गोल्ड स्पर्धेत अर्णव योगेश देशमुख इयत्ता 9वी ब याला सिल्वर मेडल मिळाले आहे आणि याची महाराष्ट्र संघात ही निवड झालेली आहे. याला मी त्याचे पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. तसेच आपले क्रीडा शिक्षक योगेश शिंदे सर यांनाही मंचावर आमंत्रित करते. महाराष्ट्र संघात निवड झाली आहे, याला मी त्याचे पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. जो दुश्मन यहाँ थे आज पीछे हटे हैं. गाती ये धरती है, गाता ये अंबर है, गाती है सारी हवा. झाडाच्या सावलीने मन विसावते, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मन प्रसन्न वाटते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढते. म्हणून या कृत्याची जाणीव असणे महत्वाचे आहे व आभार प्रदर्शन त्या जाणीवीचे शब्दरूप आहे. म्हणून आजच्या आभार प्रदर्शनासाठी मी शाल्मलीला मंचावर आमंत्रित करतो. आभाराचा भार कशाला, सत्काराचा हार कशाला. आभाराचा भार कशाला, सत्काराचा हार कशाला. हृदयाशी हृदयाचे नाते जोडा, त्या नात्याला दार कशाला, दार कशाला. सुप्रभात. मी शाल्मली इयत्ता 6वी क ची विद्यार्थिनी. सर्वप्रथम आज मी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. आजच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख अतिथी श्रद्धा महाजन मॅडम यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी आपला व्यस्त वेळातून वेळ काढून दिल्याबद्दल मी त्यांच्या शाळेच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद मॅडम. आणि तसेच आपल्या शाळेच्या व्यवस्थापिका रेव्हरंड सिस्टर वीणा वर्गीस, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर बिंदू अँटनी व सर्व सिस्टर, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी मनापासून आभार मानते. आणि तसेच ज्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या अशा विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचेही मनापासून आभार मानते. आणि ज्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली अशा विद्यार्थ्यांचेही मी मनापासून आभार मानते. आणि शाळेच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते. जय भवानी, जय शिवाय.